आता आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आपण ह्याच्या अगोदर इयत्ता 9वीमध्ये बघितलं होतं. साईन आहे, कॉस आहे, टॅन आहे. आता आपण त्याच्यावरतीच डिपेंड असणाऱ्या इतर आयडेंटिटीज ज्या आहेत त्या बघणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे साईनचा अगदी उलटा कॉसेक आहे. मग त्याला काय आहे तर कॉसेकला आहे हिरो ओ, बरोबर आहे. साईनचा बरोबर उलटा आहे तो होता ओ हिरो, हा आहे हिरो ओ. आता कॉसचा जो बिलकुल विरुद्ध आहे तो आहे सेक एच ए, तो होता ए हिरो, हा आहे हिरो ए. आणि कॉट हा टॅनचा वाईस वर्सा आहे, तो आहे ए ओ. आता आपण आयडेंटिटी बघूया. साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअरमध्ये काय आहे आपलं ओ हिरो, बघूया आपण लिहून. ओ हिरो. आणि कॉसमध्ये काय आहे आपलं ए हिरो. करूया, हिरो हिरो सेम आहे म्हणजे ओ प्लस ए इज अपॉन एच. मग ओ प्लस ए इज इक्वल टू काय येतं आपलं ओ स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर येणार आहे आपला. आता कट जातं, काय येईल 1. आपल्याला सांगितलं जातं आयडेंटिटीज तुम्ही पाठ करा. आपला साईन माहिती आहे, टॅन माहिती आहे, कॉस माहिती आहे. आपल्याला पाठ करायची गरज आहे. साईनचा काय आहे उलटा कॉसेक आहे, कॉसचा उलटा काय आहे सेक आहे, टॅनचा उलटा काय आहे कॉट आहे, आयचा उलटा ई आहे, ओचा उलटा ई आहे, ॲचा उलटा ओ आहे. असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघितलं किती सोपं आहे हे. साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू 1. आता दुसरी आयडेंटिटी आपण बघूया. ती आहे आपली 1 प्लस, एक मिनटं, पुढची आपली आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर टीटा इक्वल टू कॉसेक स्क्वेअर टीटा. 1 प्लस कॉट म्हणजे काय आहे, कोणाचा उलटा आहे कॉट, टॅनचा उलटा आहे. काय होतं ते ओ ए होतं, आता तो झालेला आहे ए ओ. आता कॉसेक काय आहे लिहून ठेवा इथे. कॉसेक काय आहे आपला साईनचा उलटा आहे. आपला साईन होता ओ हिरो म्हणजे तो राहणार आहे एच ओ. बघूया येतोय का 1 प्लस ए ओ म्हणजे आता ओ प्लस ए करावं लागणार अपॉन ओ राहणार, बरोबर आहे. ओ प्लस ए इज इक्वल टू काय तर नेहमी आपलं ओ म्हणजे काय आहे अपोजिट साईड आहे, ए म्हणजे काय ॲडजस्टंट साईड आहे. ते केल्यानंतर आपला हायपोटेनस येतो. आला. पुढची आयडेंटिटी बघूया. 1 प्लस टॅन स्क्वेअर टीटा इक्वल टू सेक स्क्वेअर टीटा. ठीक आहे. 1 प्लस टॅन टॅनमध्ये काय आहे ओ ए आहे, बरोबर आहे. टॅनमध्ये काय आहे आपलं ओ ए आहे. सेक कोणाचा सेकमध्ये काय आहे आपलं एच ए आहे. सेक कोणाचा उलटा आहे तर आपण म्हणालो होतो सेक जो आहे तो आपल्या कॉसचा उलटा आहे एच ए. बघूया ए प्लस ओ अपॉन ए. ए प्लस ओ काय आला एच आला. म्हणजे आपल्याला ह्या आयडेंटिटीज पण लक्षात
ठेवायच्या आहेत. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, साईन काय आहे, कॉस काय आहे, टॅन आहे. त्याचे वाईस वर्सा किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय आहेत, साईनचा आहे कॉसेक, कॉसचा आहे सेक आणि टॅनचा आहे कॉस. तुमच्या आयडेंटिटीज लक्षात राहिलेल्या आहेत. एकदा लिहून घ्या त्या तुमच्याकडे. जेव्हा आपण त्या वापरणार आहोत तेव्हा लिहिताना पटकन तुमच्या लक्षात अरे हे आलं म्हणजे आता याचा अर्थ आपल्या ही आयडेंटिटी लावता येऊ शकते, लक्षात येणार आहे. 10 वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली की ही गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे.